तुमचंही वीज बिल अचानक वाढतंय का? आणि तुम्हाला वाटतंय की यासाठी स्मार्ट मीटर जबाबदार आहे? थांबा, कारण खरं कारण काहीतरी वेगळं असू शकतं. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. स्मार्ट मीटर बिल वाढवत नाही. तो फक्त अचूक मोजतो. म्हणजे आधी जी वीज बिल लपून जात होती, ती आता स्पष्ट दिसते. तर वीज गळती म्हणजे काय ते समजून घेऊ अगोदर. आपल्या घरात वीज 2 वायरमधून येते. फेज आणि न्यूट्रल. फ्यूजमधून वीज जाते आणि न्यूट्रलमधून परत येते. पण जर वायरिंग खराब असेल किंवा अर्थिंग नीट नसेल, काही वीज जमिनीत गळते. यालाच म्हणतात वीज गळती. तर मित्रांनो, वीज बिल का वाढतं ते बघू. ही गळती आपल्याला दिसत नाही. पण स्मार्ट मीटर ती पकडतो. त्यामुळे वापरापेक्षा जास्त युनिट दिसतात आणि बिल वाढल्यासारखं वाटतं. तर याचं मुख्य कारण काय आहे ते बघू. बिल वाढण्यामागचे ही कारणे असू शकतात मित्रांनो. पहिलं तर जुनी किंवा खराब वायरिंग असणे, भिंतीतील वायर इन्सुलेशन खराब असणे, अर्थिंग कोरडी किंवा गंजलेली असणे, ग्रीझर, फ्रीज, इस्त्रीमध्ये लिकेज, न्यूट्रॉन वापरण्यामध्ये दोष असणे, यामध्ये ही मुख्य कारणे आहेत. तर यासाठी उपाय काय आहेत ते बघू. जर तुम्हाला वीज बिल कमी ठेवायचं असेल, तर वायरिंगची टेस्ट करून घ्या. RCCB सेफ्टी डिव्हाइस बसवा. अर्थिंगला पाणी प्लस मीठ प्लस कोळसा टाका. जुनी वायरिंग बदला. उपकरणे तपासा. तर सगळं चेक केल्यानंतरही वीज बिल जास्त येत असेल, तेव्हाच महावितरणकडे मीटर टेस्ट करा. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर दोषी नसतो. खरी समस्या असते घरातील लपलेल्या वीजगळतीवर. वेळेवर तपासणी करा आणि वीज बिल कमी ठेवा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.